बागेमध्ये आले सगळ्यात पहिले लक्ष वेधलं ह्या फुलांनी, कारण उन्हाळ्यात फुलं येणं म्हणजे खूप छान वाटते. तुम्हाला आज मी हे दाखवते की माझ्या मोठ्या-मोठ्या ग्रो बॅग तर मी उन्हाळ्यात हे आवर्जून काम केलं आहे. जे काही कचरा असेल तो याच्यामध्ये भरून ग्रो बॅग भरला आहे. पण तुम्हाला अशी पण एक पद्धत दाखवते की ते खत खूप लवकर तयार होईल आणि काही झंझट त्याच्यामागे राहत नाही. बघा अशा 24x24 इंचाच्या ग्रो बॅग भरायला खूप वेळ लागला असता आणि वेस्ट टाकतो त्याच्यापासून बघा 2 आंब्याचे झाडंसुद्धा निघालेले आहे. आज तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला शेवट मी असे सुद्धा दृश्य दाखवते की जे बघून तुम्हाला मन प्रसन्न होईल आणि दिवससुद्धा छान जाईल. कारण ते काही गोष्टी अशा बागेमध्ये आनंद देऊन जातात ना, मला तर सकाळी बघून खूप आनंद मन होऊन जाते आणि दिवससुद्धा माझा छान जातो. मग बघा पपयासुद्धा 3-4 पिवळ्या होत आहे. दरवर्षी तर उन्हामुळे बऱ्याचदा झाड सुकून खराब पण होत असते, पण यावर्षी थोडं वाचलं आहे. तर 2 वर्ष होईल आता यावर्षी या झाडाला म्हणजे फळं देण्याचं. आणि सर्वात सोपी पद्धत तुम्हाला जर खत बनवायची पाहिजे असेल ना, तर असं जमिनीत खड्डा करा आणि जमीन नसेल तुमच्याकडे म्हणजे जागा नसेल एवढी जास्त, तर तुम्ही कुंडीमध्ये हे करू शकता. सुरुवातीपासून माती टाकून लेयर लावू शकता. पण असं जमीन जर असेल ना, तर खूप छान खत तयार होते आणि काही गचगचीत होण्याचं एक काम पडत नाही ना, काही विशेष काळजी घ्यावं लागत नाही. असं खत टाकून याच्यावर पूर्ण माती लुटून एखादी कुंडी ठेवून दिली तर आतमध्ये खत होते. काही बटाटेसुद्धा दिसले कोंब आलेले लावून देते, नाहीतर हे खतात रूपांतर होईल नाही लागले तर. आणि बरेच आपल्याकडे असे भांडे असतात, माठं असतात बघा, खूप छान असे सजलेले आहे. फक्त हे वाट पाहत आहे पावसाची. पाऊस आला की जागेची कमी पडते ना, तर तेव्हा लावायला. हे बघा थर्माकोलचे बॉक्स. हे बघा 24x24 इंचाच्या ग्रो बॅग मी उन्हाळ्यात त्याच्यासाठी भरल्या, कारण हे भरणं माझ्याकडनं शक्य नव्हते. आणि आता तुम्हाला बघा मन प्रसन्न करणारे काही दृश्य दाखवते. आणि त्या जे ग्रो बॅग आहे ना, त्या आपण आता पावसाळा आला की मला काही झाडांची रिपोर्टिंग करायची, त्यासाठी तयार केलेलं होतं. बघा इथं दाणे, पाणी पक्ष्यांना असे भरपूर भरून ठेवले ना, तर पक्षी इतका छान आनंद घेतात. आता हे पक्षी तुम्हाला अंघोळ करताना दाखवते आणि ते इतके छान अंघोळ करत होते ना, सोबत अंग सुकवताना सुद्धा बऱ्याच वेळ बसलेले होते इथेच. म्हणजे बघा किती छान, कारण उन्हाळ्याचं हे उष्णता इतकी जास्त आहे यावर्षी. सगळ्यांनाच जो गारवा, थंडावा आहे ना, पाण्याच्या स्वरूपात मिळत असते. बघा इथे छोटे पक्षीसुद्धा भरपूर येतात आणि हे एक अशी असं बागेमध्ये तयार झालेली नैसर्गिक गोष्ट की बघा हा पक्षी खूप छान अंग सुकवत बसलेला होता. छोटे छोटे पक्षी काही किडे खातात, तर काही आपल्या झाडावर कीडसुद्धा पडू देत नाही. अशा पद्धतीने आपोआप आपण जेव्हा ऑर्गॅनिककडे वळतो ना, तर हे असं एक सिस्टम तयार होते आणि त्याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी येतात. बघा हे पक्षी आता शॉर्ट व्हिडिओमध्ये तर खूप छान आलेला आहे व्हिडिओ, तरी मी खूप लांबून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण हे पक्षी बघा किती पाण्यामध्ये आनंद घेत होते. कारण एवढ्या लांबून याच्यासाठी काढला की आपण थोडं पुढे गेले की ते चालले जाते आणि त्यांचा आनंद राहून जाईल आपल्या आनंदासाठी. त्याच्यामुळं मी हे लांबूनच बघत होते. तुम्हाला पण दाखवते म्हटलं, कारण हे मला आहे ना असं बघत बसायला मला खूप आवडते. कधीतरी मी वेळ काढून एका कोपऱ्यात त्यांची गंमतच बघत राहत असते. म्हणून लांबूनच मोबाईल हातात होता आणि थोडासा व्हिडिओ काढला. कसे वाटले आजची माहिती नक्की सांगा. धन्यवाद सर्वांना.